महाराष्ट्रामध्ये 1 तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं जो महाराष्ट्रातल्या मतदान यादीमध्ये झालेल्या घोळाबद्दलचं आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं भाजपचा कार्यकर्ता बनून या लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न करतायत ते निदर्शनास आणून देण्याचं काम महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात केलेलं आहे. देशपातळीवर आमचे नेते राहुल गांधी करतात आहेत. पण काल भाजपच्या लोकांनी निवडणूक आयोगाची वकिली करून माझ्याच मतदारसंघात त्यांनी सांगितलं की मुसलमानांचे 350 मतं त्या ठिकाणी वाढवले गेलेले होते. आमचं म्हणणं तेच आहे ना. मी काल तर मुद्दामून सांगितलं की आमच्याकडे मुसलमान नाहीत म्हणून हे जे आहे हवेत बोलणारी जी मंडळी आहे बीजेपीची एक माझ्या अंगावर येतील, पण ते शांत राहिले. त्यांना वाईट होतं की आम्ही बोललो तर नाना पटोले आम्हाला दुसऱ्या काहीची पकडेल. पण मी या निमित्तानं सांगतो की जे काल भाजपच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे सांगण्यात आलेलं होतं की माझ्या मतदारसंघात समजा 350 मतं वाढलेले असतील तर आमचं म्हणणं तेच आहे. आमचं म्हणणं काही दुसरं नाहीये. भाजपही तेच म्हणत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे वाढीव मतदान आहे, जे माणसं तिथं नाहीत, बाहेरच्या लोकांची नावं त्याच्यामध्ये टाकली गेलेली आहेत. जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे 46 लाख मतं वाढलेली होती, एका इमारतीत 7-7 हजार मतं दाखवली गेली होती. ती मतं कुठली होती, कोण होतं तेच आम्ही प्रश्न विचारतोय आणि भाजपही तेच म्हणत आहे. पण ते एकीकडे निवडणूक आयोगाची वकिली करतात आणि एकीकडे या पद्धतीचं ही जी मोहीम चाललेली आहे मतदानाच्या रूपानं जे लोकशाहीमध्ये जे सगळ्यात महत्वाचं शस्त्र जे लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते शस्त्र निवडणूक आयोग बोथड करते आहे. लोकांची जरूरत नाही. आम्ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिंकू असा जो भाजपाला वारंवार वाटते आहे आणि म्हणून भाजप ही निवडणूक आयोगाची वकिली करते आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पारदर्शक निवडणुका घ्याव्यात. यावेळेस आम्हाला जे काही राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं की ईव्हीएम मशीन मतदान होणार, पण त्याला व्हीव्हीपॅटचं मशीन जोडलं जाणार नाही. तर मग हे कशासाठी आहे? व्हीव्हीपॅट का नाही जोडला जात आहे? आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. आणि आमची मागणी आहे की ही निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे. लोकांना मताचा उपयोग करता आला पाहिजे. नाही तर निवडणूक आयोग आणि भाजप ठरूनच लोकांच्या मताशिवाय निवडणुका घेण्याचा जो मानस सातत्यानं राहतो तो त्यांनी बदलावा. आणि निवडणुका तर झाल्याच पाहिजे. निवडणुकाचा विरोध करायचा काही कुठलं कारण नाही, पण त्या पारदर्शक व्हाव्यात ही भूमिका आमची आहे. हा परतीचा पाऊस नाही आहे. सरकार म्हणतं म्हणून तुम्ही मीडिया पण ते मानू नका. हा अवकाळी पाऊस आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळे होतं नव्हतं ते शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे 100% नुकसान झालेलं आहे. सरकार जे वारंवार तारीख पे तारीख देतं आहे, एकीकडे 7/12 कोरा 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 असं निवडणुकीमध्ये सांगून शेतकऱ्यांची मतं घेणारी जी सरकार आज बसलेली आहे ते तारीख पे तारीख शेतकऱ्यांना देते आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रमाणात उद्रेक आहे. हा उद्रेक खासदारांनी शेतकऱ्यांच्या वतीनं मांडलेला आहे, कारण की ते शेतकऱ्यातून निवडून आलेले आहेत. शेतकरी पुत्र आहेत. त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या भावना मांडलेल्या आणि शेतकऱ्यांच्या भावना मांडून राज्याचे मुख्यमंत्री असो की देशाचे प्रधानमंत्री असो, आखरी ही लोकशाही व्यवस्था आहे. जनतेच्या भावना लोकशाही पद्धतीमध्ये ज्या काही असतील त्याला लोकप्रतिनिधींना मांडावं लागतात. खासदारांनी त्या पद्धतीच्या भावना मांडलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे काही आता केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांना ज्या काही मदत द्यायची असते त्याला दुजाभाव करते. मुठभर उद्योगपतींना त्यांचं कर्ज माफ केलं जाते. मोठ्या उद्योगपतींचा त्यांना बँका लुटून दिल्या जातात आहेत आणि ही आज सर्वसामान्यापर्यंत गोष्ट पोहोचलेली आहे. आणि म्हणून खासदारांनी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांच्या बद्दलचं जे लोकांच्या मनातल्या भावना आहेत त्या मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून
प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलेलं आहे की लोकांमधला हा उद्रेक काय, ही त्यांची भावना नव्हती. तेही पण शेतकरी आहेत, त्यांचे पण या सगळ्याच लोकांच्या भावना झालेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नेपाळ होऊ नये, देशात नेपाळ होऊ नये, अशी भूमिका खासदारांनी मांडलेली आहे. त्याला समजा त्या भावना शेतकऱ्यांच्या मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीला प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री आणि भाजप हे त्याला अदरवाईज घेत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण ती जनभावना त्यांनी मांडलेली आहे, ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या ओबीसी समाजासोबत धोकाधडी केली, त्याचा एक पुरावा मी या निमित्तानं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो. भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यात पोलीस भरती होणार आहेत. त्याच्याबद्दलचं जाहिरात पोलीस विभागाकडून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याची आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ओबीसी समाजासाठी एकही जागा या ठिकाणी नाही. याच्यामध्ये एसीबीसीच्या नावाने याच्यामध्ये ह्या सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. ओबीसी समाजाला एसीबीसी मध्ये कुठेही स्थान नाही. आणि जे वारंवार फडणवीस सरकार सांगते की आम्ही ओबीसीच्या पाठीशी आहोत, तर ओबीसीच्या मुलामुलींच्या नोकऱ्यातले अधिकार, शिक्षणातले अधिकार कसे हिसकावून घेतले जात आहे, याचं हे सर्वात मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर मी या ठिकाणी मांडतो आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर च्या बरोबर यांनी जी धोकाधडी केलेली आहे, त्यामुळे ओबीसी समाजाने सुद्धा जागरूक झालं पाहिजे. या लोकांना ओबीसी हा फक्त मतासाठी पाहिजे भाजपला, पण ओबीसीना मग तो शेतकरी आहे तर त्याला तारीख पे तारीख द्यायची, त्यांना कर्जमाफीची घोषणा करायची, पण त्याला कर्ज द्यायचं नाही, त्याच्यावर तारीख पर तारीख करायची. अशा पद्धतीची ही व्यवस्था करून त्या ओबीसी समाजालाच शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा आणण्याचा हा प्रयत्न भाजप आणि फडणवीस सरकारचा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याच्यामुळे तातडीनं भंडारा, गोंदिया किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही आता नोकर भरती केल्या जातील त्याच्यामध्ये ओबीसीचं एक आरक्षण जे आहे 19%, त्या आरक्षणाचं प्रावधान त्या ठिकाणी असावं. नाहीतर ओबीसी समाजाने एकत्रित येऊन या महाराष्ट्राच्या ओबीसी विरोधी सरकारला धडा शिकवावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतही हे प्रश्न आम्ही सरकारला विचारू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. आणि हे कधीही ओबीसी समाजाचे बीजेपी होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं हे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून आपल्या निर्देशनास आणून दिले. बघा, राज्याचे मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत, विरोधकांवर आरोपी लावायचं काम करतात आणि आपल्या लोकांना वाचवायचं असेल तर त्यांना क्लीन चिट पण देतात. या फलटणच्या झालेल्या डॉक्टर मुंडेच्या घटनेमध्ये स्वतः मुख्यमंत्री तिथं गेलेत आणि तिथं त्यांनी सांगितलं की माजी खासदार जे आहेत आणि त्यांचे जे कोणी त्यांच्या सोबती जे भाजपचे लोक होते त्यांना एकदम डायरेक्ट क्लीन चिट त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती. ते कुठल्या आधारावर दिलेली होती? मग आता माजी खासदार ज्या पद्धतीने म्हणतात की माझं टेस्ट करा वगैरे वगैरे, हे कशाच्या आधारावर करतात? म्हणजे याचा अर्थ डॉक्टर मुंडेच्या आत्महत्या की तिचा खून आहे, या प्रकरणामध्ये खून आहे असं सगळे लोक सांगतात. त्याच्या आई वडिलांनी सुद्धा त्या माजी खासदारांच्या विरोधात तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये, ती रिपोर्ट घेतली जात नाही, अशा पद्धती सुद्धा चर्चा या ठिकाणी येतात आहे. मग हे लपवालपी का करतात आहेत? आणि म्हणून दिशाभूल करण्याचं काम करू नका. जी वास्तविकता आहे ती वास्तविकता जनतेसमोर होऊ द्या. महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत. हे सरकारच्याच ज्या आकडेवारी येतात आहेत गुन्हेगारीची, त्या आकडेवारीमध्ये ते स्पष्ट होते आहे. आणि म्हणून सरकार भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी आणि भाजपमध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी जी वाढत चाललेली आहे त्याला लपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढतात आहे का,
हाही प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये चर्चेसाठी आहे.